आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध। अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयीयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये। सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा। साई डेव्हलपर्स, आमचा पत्ता हिवरकर मळा, सासवड, सर्वे नंबर 53/14। अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे यांचा 55वा स्मृतिदिन सासवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी 13 जून 2024 रोजी दुपारी 4 वाजता संपन्न झाला। या निमित्ताने आचार्य अत्रे साहित्य पत्रकारिता व कलाकार पुरस्कार याचे वितरण आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने अध्यक्ष ॲडव्होकेट बाबूराव कानडे यांच्या शुभहस्ते पार पडला। या प्रसंगी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर अध्यक्ष माननीय विजयराव कोलते, भारतीय सहकारी बँक चेअरमॅन माननीय भाऊसाहेब कड आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संगीता बर्वे यांना देण्यात आला। आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री जयंत माइनकर, तर आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार निर्माता दिग्दर्शक श्री केदार शिंदे यांना देण्यात आला। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। संस्कार करू इतर ठिकाणी म्हणते की 14 साली त्यांच्याकडे साहित्य संमेलनासाठी निधी मागायला गेलो आणि मला वाटलं किती द्यायची, मी आपण काढतो तर संपर्कात सांगितलं इतकेपेक्षा आपण मागतो किती मागायची, ते असं केलं त्यांनी। हे मला वाटतं आठवड्यात म्हणती आहे स्वस्त देतो पहिले तुमचं काम म्हटलं, मला तेवढं दिलं तरी आमचं काम वाटतंय नाही असं की विनोदी हसवणारे सलसलीत हसवणारे असे कलाकार सगळे उपलब्ध आहेत आणि अशाच तोडीचे कलाकार घ्यायचे आहेत। त्यांनी केदार हा सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा कलाकार आहे। त्यांनी नाटकात काम केले, दूरदर्शन मालिकामध्ये काम केले, चित्रपटात काम केले। त्यांची वाटचाल खूप मोठी आहे। मी त्यांना जेव्हा फोन केला, खरं म्हणजे कलाकारांना त्यांचं शूटिंग सोडून त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम सोडून येणं परवडत नाही। मुंबईमधून यायचं, इथे यायचं, परत जायचं, शूटिंग सुरू करायचं, ते आधी नाहीच मला म्हणत होते, पण मी म्हटलं तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे। आचार्य अत्रे साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार आहे आणि मी त्यांना एक गोष्ट सांगितली की तुमचे आजोबा शाहीर साबळे महाराष्ट्राचे शाहीर, महाराष्ट्र गीतं म्हणजे नंतर राज्यातून जे महाराष्ट्र गीतं ते त्यांनीच गायलेले, एक अर्धा महाराष्ट्र माझा, आणि कितीतरी भारुड गीत पोवाडे, एक लोकसंगीताची देणगी त्यांच्या आवाजातून महाराष्ट्राला देण्याचं काम शाहीर साबळे यांनी केलं। मी त्यांना भेटायला गेलो होतो, मी त्यांना भेटायला गेलो होतो 1915 साली ती गेली, त्याच्यापूर्वी वर्षभर मी गेलो होतो। पसंतीच्या पायथ्याशी, दोन घराच्या पायथ्याशी त्यांचं घर होतं आणि पती पत्नी दोघेही तिथे राहत होते। मला वाटतं मी गौरव तृप्ती आणि सगळेच घेतो, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्या आजोबांचा उल्लेख केला, मग मात्र त्यांना काही नाही म्हणावलं नाही। खरं या निमित्तानं केदार शिंदेंना हा पुरस्कार देऊन शाहीर साबळेंनाच अभिवादन करण्याचा माझा प्रयत्न आहे।
ते भरदान पोहोचतील. आम्ही या पुरस्कारामध्ये आतापर्यंत प्रभाकर पंचीकरांना आपण पुरस्कार दिला, तो मी नव्हे. आणि त्यांनी आपलं नाटकही सासूरला इंग्लिश हायस्कूलमध्येच आपण हा कार्यक्रम केला. खरं तर फिरता रंगमंच आणून नाटक करणं फार कठीण होतं, पण प्रभाकर पंचीकरांनी सासोडच्या गावात साहेबांच्या गावात मला तो कार्यक्रम करायचा म्हणून त्यांनी केला. राजा गोसावी, मला आठवतं मी महाविद्यालयात असताना राजा गोसावींना साहित्य पुरस्काराच्या वितरणासाठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनासाठी कलाताई त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कॉलनीत ते राहत होते. त्यांना एसटी मी घेऊन आलेलो होतो. माझी आठवण होती. त्यांना तो पुरस्कार आपण दिला. प्रशांत दामल्यांना, विजय कदम, वैभव मांगले, भाऊ कदम, प्रवीण तरडे, हास्य कलाकार श्रेया बुगडे इत्यादींना आपण हे पुरस्कार दिलेले आहेत. अशा एका चांगल्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहात. मी आचार्य प्रतिष्ठान व साहित्य परिषदेच्या वतीनं आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करून मी माझं प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जयंत माहिंदकर यांना घेतो आहोत. ज्येष्ठ पत्रकार आहेत. माझ्या लहानपणी मी UNI, PTI, जनरल हे मी ऐकून होतो, पण आजही UNI मध्ये काम करतात. रॉयटर नावाची एक खूप मोठी पत्रकारांची संघटना आहे, त्याच्यामध्येही त्यांनी काम केले. आणि पत्रकार खूप आहेत, पण वैचारिक बैठक असताना पत्रकार मर्यादित आहेत. अलीकडच्या काळात बातम्या असतात, पत्रकाराचाही दोष नाही, नाव नाही दिलं तर जाहिराती देत नाही. जाहिरात असेल तर वर्तमानपत्रवाले विचारतात, तुम्ही जाहिरात येत नसेल तर दुसऱ्याच देतो. हेमंतराव पर्याय नाही त्याला, तुमचा काही दोष नाहीच. त्यामुळे मजकूर कमी आणि नावं जास्त आता सध्या चालू आहे. पण असू द्या, आमचं नाव कट करू नका. किती का नावं असतात, पण सगळ्यांची नावं ठेवा, चालू. त्यात शोध पत्रकारिता करणारे जे पत्रकार आहेत ते विशेष लिहितात, प्रहार करतात, समाजातल्या सगळ्या वैगुण्यावर दृष्टिक्षेप टाकतात, असे जे पत्रकार आहेत त्याच्यामध्ये जयंत माहिंदकरांचा उल्लेख होतो. आतापर्यंत आम्ही या पत्रकार पुरस्कारामध्ये कुमार केतकर, किरण ठाकूर, निशिकांत जोशी, पराग करंदीकर, संजय आवटे, श्रीराम पवार, मधुकर भावे इत्यादींना पुरस्कार दिलेले आहेत. सांस्कृतिक कार्य निष्ठेने सातत्याने आपण करीत आहात. कविता, कथा, ललित साहित्य, कादंबरी, अनुवाद या सर्व साहित्य प्रकारात 25हून अधिक पुस्तकांचे पत्रकारिता पुरस्कार त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. ते माननीय माहिंदकर सर यांचा परिचय आपल्याला या ठिकाणी थोडक्यात करून देणार आहे. कार्यक्रम खरं तर खूप वेळ लागला आहे, त्यामुळे थोडक्यात त्यांचा परिचय खरं विजयरावांनी आधी त्यांच्याबद्दल बरंचसं काही सांगितलेलं आहे, तरीसुद्धा थोडासा लेखाजोखा मी या ठिकाणी व्यक्त करतो. ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार अरुण साधू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फ्री प्रेस जनरल या वृत्तपत्रामध्ये आपल्या कार्याची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी PTI या वृत्तसंस्थेमध्ये काही काळ नोकरी केली. नागपूरच्या हितवाद आणि पुण्याच्या महाराष्ट्र हेराल्ड चित्रपट रसिकांना आपण दिग्दर्शक म्हणून सुपरिचित आहात. आजवर 12 मराठी चित्रपट, 11 नाटके आणि 7 दूरदर्शन मालिकेचे आपण दिग्दर्शन केलेले आहे. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून कलेच्या क्षेत्रात आपण यशस्वी अशी वाटचाल केलेली आहे. कलावंतांचा वारसा आपणास आपल्या आजोबांपासून म्हणजे महाराष्ट्र शाहीर साबळे यांच्यापासून मिळालेला आहे. कलेची आवड आपणास लहानपणापासूनच होती. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातील सहभागाने आपण केलेल्या क्षेत्रात कलेच्या क्षेत्रात पाऊल ठेवते. व्यावसायिक नाटकाच्या क्षेत्रात केदार शिंदे हे नाव आग्रक्रमाने घेतले जाते. बॉम्बे दही जाग या नाटकाने आपल्या व्यावसायिक रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यानंतर आजवर आपण कधी मागे वळून पाहिलेलेच नाही. आमच्यासारखे आम्ही मनोमणी, श्रीमंत दामोदर पंत, तुतू मिनी, विजय दिनानाथ चव्हाण, सहिरे सही, लोचा दालारे यासारख्या अनेक नाटकांनी मराठी रंगभूमीला विनोदी, खळखळून हसवणारी नाटके आपण दिलेली आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील आपली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. नुकताच प्रदर्शित झालेला महाराष्ट्रीय शाहीर प्रेक्षकांनी अत्यंत रंगवून घेतलेला बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्या घराघरात पोहोचलेला आहे. त्याचप्रमाणे जत्रा, अगबाई आईच्या यंदा कर्तव्य आहे, माझा नवरा तुझी बायको यांचा काही नेम नाही, बकुळा नामदेव घोटाळे, गलगले निघाले यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांनी आपला दिग्दर्शक म्हणून अवलंबित आहे. आपल्या उत्कृष्ट दिग्दर्शकाने मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच नवसंजीवनी मिळालेली आहे. छोट्या पडद्यावरील आपल्या दूरदर्शन मालिकांनी तितक्याच प्रेक्षणीय आणि लोकप्रिय ठरलेल्या आहेत. असा प्रकट श्रीयुत गंगाधर टिपरे, जगा वेगळी, घडले बिघडले इत्यादी दूरदर्शनवरील मालकांनी घराघरातील रसिकांना खेळून ठेवलेले आहे. नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून क्षेत्रातील आपले पदार्पण आणि यशस्वीता सफल करणारे आहे. एक कलावंत दिग्दर्शक म्हणून आजवर झालेली वाटचाल अनेक संकटांना तोंड देऊन त्यावर मात करून यशस्वी केलेली आहे.
मराठी माणसाच्या मनात एक निखळ करमणूक करणारा कलावंत दिग्दर्शक अशी आपली प्रतिमा आहे, ती आपण जपली, जोपासली आणि वाढवलेली आहे. कलेच्या क्षेत्रातील आपले हे योगदान आणि कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या वतीने राज्यस्तरीय आचार्य अत्रे कलावंत पुरस्कार व सन्मानपत्र देऊन आपल्याला सन्मानित करीत आहोत. तरी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार स्वीकारण्याची विनंती करतो. धन्यवाद. हा पुरस्कार वितरण करत असताना आपली ओळख कवयित्री, गीतकार, बाल साहित्यकार अशा अनेक विविध नात्यांनी सुपरिचित आहे. गेली 35 वर्ष महाराष्ट्रातील अनेक शाळा विद्यालयातून साहित्य आणि लेखन याविषयी मुलांशी संवाद साधत आहे.